नमस्कार, आपल्या घाटमध्ये स्वागत आहे. आज आपण 60 फीट रोड येथे आलेलो आहोत. इथे इमारतीचं जे तोडण्याचं बांधकाम चालू होतं, त्या तोडण्यानंतर जे स्लॅब जे आहेत तिथे काही घरांवरती काही इमारती होते कोसळलेले आहेत. तर आपण तिथे नागरिक आहेत, त्यांनी आमच्या तक्रार केली. त्यानंतर आपण त्यांच्याकडे पाहून घेऊया की कशा प्रकारे जे स्लॅब आहे ते कोसळण्यात आलेलं आहे. काय सांगाल, तुमच्या कसे स्लॅब कोसळलेले आहे? प्लॉट नंबर 199 मध्ये रिडेव्हलपमेंटचं काम चालू होतं आणि ही आमची बिल्डिंग आहे 60 वर्ष जुनी. इथे सगळं स्लॅब पडलेले आहेत. पुढे मला दाखवतो तुम्ही. या इकडे या साईडला. काहीच उरलेलं नाहीये. आमची एंट्री पूर्ण बंद झाली आहे. एवढे मोठे स्लॅब पडलेले आहेत. त्याच्यामुळे वरचा स्लॅब पण आपला हे झालं, म्हणजे विंडोचा जो स्लॅब आहे तो पण आता ग्रिल पूर्ण तुटून खाली आली. ग्रिल तुटून पूर्ण खाली आलेले सगळे. महानगरपालिकेचे कोण लोक आले होते? बीएमसीचे लोक आता आली आहेत, जस्ट आता आले. हे सकाळी 10 वाजल्यापासून हेच चालू आहेत आणि आता वाजले 2:43. आमचा जीव धोक्यात आहे. तिथे लहान मूल आहे माझं 5 महिन्याचं घरात. मी माहेरी आली होती डिलिव्हरीसाठी. आम्ही काय करू? आमचा पूर्ण रस्ता बंद आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, काही उरलेलं नाहीये. आम्ही आमचा जीव धोक्यात घेऊन राहतोय. आणि ह्या बिल्डिंगचे जे बिल्डर आहेत दीपक सावला, तेही येत नाहीयेत ना बघत आहेत. त्यांनी घेऊन ठेवली आहे बिल्डिंग. कोणाला काही पडलेली नाहीये. आम्ही कोणाकडे जायचं? घर कुठे तुमचं नक्की? आमच्या घराचा दरवाजा पण दिसत नाहीये. तुम्हाला जायला यायला सुद्धा प्रॉब्लेम होता? जायला यायला पण प्रॉब्लेम आहे ना. फिरून यायला तर पण तिथे आमचं वॉशरूम आमचं इथे बाहेर आहे. ऑक्युपाय नाही यूज नाही करू शकत आम्ही वॉशरूम. आमचा वॉशरूम आम्ही यूज नाही करू शकत आहे. या तुम्हाला मागून दाखवतो. पाहिलं की कशा प्रकारे लोकांना जो रस्ता आहे मुख्य रस्ता, तो मुख्य रस्ता सोडून लोकांना पाठीमागून फिरून जाण्यात भाग पडतात. आणि हे जे लोकांची आम्हाला जावं लागतंय बघा. काही लोकांना लागलं काय ते? काय नाही लागलं नाही. आम्ही त्याच्या आधीच बाहेर पळालो. तसा आवाज यायला लागला, आम्ही बाहेर पळालो म्हणून आम्ही वाचलोय. नाही तर तुम्ही या बघू शकता आम्ही कुठल्या गल्लीत न जातोय. अजून दगड पडतात, अजून पडतायत. आवाज येतोय तुम्हाला. सगळे फुटलेले. हे बघा, इथून तुम्ही आपल्या बिल्डिंगचा पार्ट जो स्लॅब आहे तो मागच्या साईडला तुम्ही दाखवू शकता. तो पण तिकडे पूर्ण हे झालेला. तुमचे जे पत्ते जे होते, जे संरक्षणासाठी लावले, पावसासाठी लावलेले, ते सगळं पुन्हा तुटून सगळं गेलं. आमचं भरपूर नुकसान झालंय. हे बघा, नुकसानीचं नाही पण कुणाला जीवितहानी झाली असती. आम्ही त्याच्या आधीच बाहेर पडलो म्हणून आमचं नशीब, आम्ही वाचलो. 1-2 मिनिटाचा फरक होता. आम्ही सगळे बाहेर पळालो. कुठलीही काळजी कुठल्याही गोष्टीचे घेतलेले नाहीये. आणि जे काम करणार आहे ते स्वतः साईडवर नाही, ते सगळे मागच्या साईडला, जेणेकरून जे काम करणार आहे त्यांचे जे बॉडीगार्ड जे पाहिजेत ते बाहेर पाहिजेत, जे संरक्षण करायला पाहिजेत ते कोणच बाहेर नाहीये. कुणालाच काही पडलेलं नाही किंवा त्यांना जबाबदार माणूस पण त्यांच्याकडे कोण नाहीये. इथले आपल्या वॉर्डचे महापौर आहेत आपले ऋतुताई, त्यांनी याच्यात जातीने लक्ष देणं हे गरजेचं आहे. त्यांच्या विभागातच असं काय होतंय घाटकोपरमध्येच. आम्ही ह्याच्या व्यतिरिक्त काय दाखवू शकतो? आम्ही हे दाखवू शकतो. तुम्ही हे घ्या, हे बघा. पुढचा हे घेऊ शकतात, ते मागे बघू शकता तुम्ही. तिथे मागचा पण भिंत कोसळलेली आहे. कसं राहायचं इथे? हा दरवाजा बघा आमचा. बघा आम्ही बाहेर कसं पडायचं? या गल्लीतनं आम्ही येतो. हे बघा, आत माझं 5 महिन्याचं बाळ आहे. मी त्याला घेऊन बाहेर पळाली म्हणून मी वाचली. हा, ते पाडतायत आपल्याला बाहेर जायला.